न खाये भोगी तो सदा रोगी असं म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. आपण जर नीट विचार केला ना, तर आपल्या इकडच्या प्रत्येक सणवाराला आहे ना शास्त्रीय महत्त्व आहे. तर आज आहे भोगी आणि भोगीच्या निमित्ताने आहे ना, इकडे आपण बनवत आहोत मिक्स भाज्यांची भाजी. अगदी साध्या सोप्या पद्धतीने. तर त्यासाठी आहे ना, इथे 7 प्रकारच्या मी भाज्या घेतल्या होत्या. छान स्वच्छ धुवून निवडून घेतलेल्या आणि त्यानंतर आहे ना, इथे फोडणीसाठी एक टोप घेतलं होतं मी. त्याच्यामध्ये आहे ना, सगळ्यात आधी जिरं मोहरीची फोडणी दिली. थोडेसे पांढरे तीळसुद्धा टाकले फोडणीला, थोडेसे हिंग, त्याचबरोबर कढीपत्ता. सगळ्यात आधी आहे ना बारीक कापलेला कांदा टाकून आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. नंतर बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा आहे. नारळ आणि कोथिंबीर वापरून आहे ना मी इथे वाटण तयार केलं होतं. ते सुद्धा आहे ना जवळजवळ 2 चमचे मी टाकून छान परतवून घेतलं. आवडीनुसार आहे ना थोडेसे कोरडे मसाले टाकले. लाल तिखट, हळद, काळा मसाला, चवीनुसार मीठ असे सगळे मसाले टाकून आहे ना तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. नंतर आहे ना इथे स्वच्छ धुवून ठेवलेल्या ज्या भाज्या होत्या ना त्या सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मसाल्यामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचंय. भाज्या परतवून झाल्या ना की मिनिटभर आपल्याला वाफ द्यायची आहे आणि नंतर आहे ना आवडीनुसार इथे पाणी टाकायचंय. जसा तुम्हाला रस्सा पाहिजे ना अगदी त्या हिशोबाने आणि छान असं ढवळून घ्यायचंय. झाकण ठेवून भाजी शिजेपर्यंत आपल्याला हे छान अशी शिजवून घ्यायचंय. तर 15 मिनिटानंतर बघू शकता इथे आहे ना आपली भोगीची मिक्स भाजी तयार झालेली आहे. भोगी म्हटलं तर अशी मिक्स भाजी, त्याचबरोबर तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी तर आलेलीच आहे. तर आता आहे ना इथे मी भाकऱ्या सुद्धा छान अशा थापून घेतल्या होत्या थोडेसे तीळ लावून. गरमागरम अशा बाजरीच्या भाकऱ्या सुद्धा आहे ना थापून छान अशा शेकून घेतल्या आणि नंतर आहे ना जेवणाचं ताट सुद्धा इथे तयार करायला घेतलेलंच आहे. तर या तुम्ही पण जेवायला. तुम्ही अशी भाजी बनवली आहे की नाही नक्की सांगा कमेंटमध्ये. तुम्हा सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. स्वस्थ खा आणि मस्त राहा.